आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, प्रथमच विरोधी पक्षनेत्या विनाच चालणार कामकाज। सुमारे 40,000 कोटींपेक्षा जास्त पुरवणी मागण्या मांडल्या जाणार, सूत्रांची माहिती। IAS अधिकारी तुकाराम मुंडेंना निलंबित करण्याची मागणी भाजपा आमदार लक्षवेधीद्वारे करणार। नागपुरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतल्याचा आरोप। मुंबई महापालिकेचा तिढा शिवसेना आणि भाजप सामोपचाराने सोडवणार, दोन्ही पक्षांची समन्वय समिती बनवण्यात येणार। सेना 125 जागांचा प्रस्ताव भाजपकडे ठेवणार असल्याची माहिती। महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्राने नाकारलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शक्ती विधेयक 2020-21 मध्ये विधिमंडळात मंजूर झालं होतं, केंद्राने मात्र नाकारलं। पीएम किसान सन्मान योजनेतून राज्यातील हजारो लाभार्थी शेतकरी वगळले। आधार आणि ई-केवायसी रखडल्यानं नागपूर जिल्ह्यातून 9,161 लाभार्थी वंचित। ई-केवायसी केल्यावरही अनेकांना पुढील हप्त्याचा निधी नाहीच।